तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। रुग्णालयातल्या शिवभोजन केंद्रावरती दररोज 200 लोकांसाठी स्वयंपाक बनतो। मात्र गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरू झालाय आणि आता चुलीवरती स्वयंपाक केला जातोय। संभाजीनगरमध्ये फक्त घाटी रुग्णालयातच नाही तर शहरातल्या अनेक वसतिगृहांमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। घाटी रुग्णालयातल्या कॅन्टीनचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहेत। अनेक ठिकाणी हॉटेल किचन बंद पडत आहे। मी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात आहे आणि तिथलं हे चित्र आहे, जिथे दिवसातून किमान 5 ते 7 हजार लोकांचं जेवण या ठिकाणी बनतं। मात्र आता या ठिकाणचे हॉटेल चालक आहेत त्यांना आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे, कारण गॅस मिळत नाहीये। अशात हे जेवण बनवणं गरजेचं आहे, कारण इथे अनेक रुग्णांचे नातेवाईक असतात, रुग्ण असतात आणि ते सगळे याच कॅन्टीनवर त्यांचं जेवण अवलंबून असतं। त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने गॅस नसल्यामुळे चुलीवर जेवण करावा लागतोय आणि इथे शिवभोजन थाळी देखील आहे। इथूनच शिवभोजन थाळी देखील दिली जाते। काय सध्या परिस्थिती आहे, म्हणजे गॅसवर आता त्रास कसा होतोय? याचा त्रास तर जसं आलं तसं आता करावंच लागन। आता गॅस येऊपर्यंत कसं ॲडजस्ट तर करावंच लागन। खूप भाप लागते, पण काय सेवासाठी बसेल इकडं सेटनं सांगितलं तर ॲडजस्ट करा। रूम पण खूप निघतोय, दूर निघतो, मग आता सहन तर करावंच लागन। पोटासाठी सगळं सहन करावं लागेल। फक्त एवढंच नाही बघा, इकडे तुम्हाला दाखवतो चहा देखील इथे आता साधा चहा बनवण्यापुरतं देखील गॅस उरलेला नाही। इथे एक शेगडी आणलेली आहे छोटी, तिच्यात लाकडं टाकून अशा पद्धतीने चहा गरम केला जातोय। माझ्यासोबत हे हॉटेल चालक आहे। तर किती दिवसातून ग्राहक येतात इथं? दिवसातून जवळपास 3000 अंदाजे आज येतात आणि रेग्युलर 5 ते किती 5 ते 6000 म्हणजे जेव्हा ओपडी म्हणजे सोमवार ते गुरुवारपर्यंत मॅक्सिमम। गॅसचं काय अडचण येते तुम्हाला नेमकी? गॅस म्हणजे आता गॅस भेटणंच खूप मुश्किल झाले, भेटला तर खूपच महाग भेटू लागले। त्यामुळे आम्हाला सुद्धा पुरायला पाहिजे, कारण की आमची पूर्ण काढायचे चहा वगैरे सगळं त्यासाठी। मग शेवटी पर्याय फक्त चुलीवरचं। बरं, शिवभोजन थाळी पण तुम्ही करता, गोरगरिबांचं आहे, सगळ्यांनाच फटका बसतो आता या सगळ्या गोष्टीचा? बरोबर आहे, कारण की आम्ही फ्रीमध्ये वाटतो। उलट आम्ही लोकांकडून पैसे काहीच घेत नाही। गव्हर्नमेंट म्हणते 10 रुपयामध्ये, आम्ही पूर्ण फ्रीमध्ये देतो। म्हणजे पूर्ण भाजी पोळी वरण भात सगळं फ्रीमध्ये देतो। त्यासाठी बनवण्यासाठी जे मेन गॅसच आहे ना, ज्याच्यावरती आपण बनवणार आहे, तेच नसल्यावरती मग लोकांना कसं देणार आम्ही? त्या शेवटी पर्याय चुलीवरचं सगळं केलं, मग त्याच्यावरती बनवून मग आम्ही लोकांसाठी सगळं बनवतो। तर नक्कीच ही शासकीय रुग्णालय आहे संभाजीनगरचं घाटी रुग्णालय। इथे संभाजीनगरच नाही तर आजूबाजूच्या वेगवेगळ्या नगर असतील, बीड असतील, जालना असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून रुग्ण येतात। हजारो रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्यांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना जेवण या कॅन्टीन मधून जातो। शिवभोजन थाळी देखील इथे असते। मात्र सगळी यंत्रणा गॅसची ठप्प झाली आहे, त्यामुळे आता पर्यायी त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। राहुल चव्हाणचं, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।